पण अकॅडमी जॉईन करायची, मग त्याचा खर्च कसा भरायचा, मग आई वडिलांनी बाकीच्या आपल्या पोटाला ते किती मारायचं तरी किती, मग त्याचा रोजचा ट्रॅव्हलिंगचा खर्च काय. अशा काळामध्ये गोरगरिबांच्या मुलांचं पोलीस होण्याचं स्वप्न ते केवळ पैशा अभावी ते रखडू नये अथवा ते नष्ट होऊ नये याकरता विविध शहरांमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये निलेश सांबरे साहेबांच्या माध्यमातून पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण अकादमी चालू केली आहे, जिथं तुम्ही गेल्यानंतर ते पोलीस होईपर्यंत भरती होईपर्यंत एकही रुपया फी माननीय सांबरे साहेबांच्या माध्यमातून आकारली जाते. ज्या मुलांना अधिकारी व्हायचं, ज्यांचं स्वप्न आहे मला एमपीएससी करायची आहे, मला यूपीएससी करायची आहे, मला तहसीलदारच्या खुर्चीवर बसायचं आहे, मला कलेक्टर व्हायचं आहे, मला डीवायएसपी व्हायचं आहे, मला पीएसआय व्हायचं आहे, मला चांगला अधिकारी घडायचा आहे, मला क्लास 1 ची पोस्ट काढायची आहे, क्लास 2 ची पोस्ट काढायची आहे, की जेणेकरून मला माझ्यासोबत माझ्या कुटुंबासोबत माझ्या गावामध्ये काहीतरी एक वेगळी क्रांती करता येईल. त्या मुलांकरता यूपीएससी एमपीएससीच्या अभ्यासिका चालू केल्यात, त्याच्या लायब्ररीज आहेत की जिथं तुम्हाला एकही रुपया फी न घेता माननीय निलेश सांबरे साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्या जिजाऊच्या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला शिकवलं जातं, तो अभ्यासक्रम दिला जातो. भावना एवढं सगळं सांगण्याचं उद्दिष्ट एकच आहे. आज जर आपण पाहिलं तर राजकारणामध्ये सगळी तरुण मंडळी आहेत, माझा आवाज जर गावापर्यंतच्या काही कानांपर्यंत जात असेल तर आतापर्यंत प्रत्येक नेत्यानं आपापल्या मुलांना म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या कुटुंबातल्या मुलांना त्यांच्या प्रचार रॅलीमध्ये झेंडे हातात दिले आणि कार्यकर्ता म्हणून मिरवला, परंतु त्यांची एकदा गरज संपली की परत तुमच्या आमच्या आयुष्याचा विचार करत नाही. पण एकमेव तुमच्या आमच्या समाजात जन्माला आलेला, तुमच्या आमच्या या कोकणामध्ये जन्माला आलेला निलेश भगवान सांबरे नावाचा माणूस आहे. त्यांनी त्यांच्या पाठीमागे येणाऱ्या मुला कार्यकर्ता बनवलं नाही, तर त्यानं त्यांच्या पाठीमागे येणाऱ्या मुलाच्या अंगावर खाती वर्दी दिली, मुलीला अधिकार पदाची खुर्ची दिली, लहान मुलांना शिक्षणाची नवी हमी दिली आणि आपल्या पाठीमागे असणाऱ्या या युवकांच्या घरातील वयोवृद्धांना उपचाराची खऱ्या अर्थानं खात्री दिली. आणि म्हणूनच महाराष्ट्रात असा एकमेव समाजसेवक आहे की स्वतःच्या जिजाऊ कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या माध्यमातून येणाऱ्या पैशाच्या जोरावरच आज ते समाजसेवा करतायत. कोणाकडनं 1 रुपया फंड घेतला जात नाही, कोणाकडनं देणगी घेतली जात नाही, कोणत्याही प्रकारचा 2 नंबरचा काळा धंदा नाहीये. जे कमवतोय, जे माझ्या वाट्याला आलंय ते समाजाच्या वाट्याला यावं यात शुद्ध भावनेनं माननीय निलेश सांबरे साहेब आणि त्यांची जिजाऊ संस्था गेली 1.5 दशक म्हणजे तब्बल 15 वर्ष आज महाराष्ट्रात काम करते. सरते शेवटी एवढं सगळं सांगण्याचा उद्दिष्ट फक्त 2 वाक्यांमध्ये तुम्हाला सांगतो. तुम्हाला असं वाटत असेल की मला आयआयटीला जायचं आहे, मला एमबीबीएस व्हायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे, पण माझ्या आर्थिक परिस्थितीमुळे मी माझ्या आई वडिलांवर ताण देऊ शकत नाही, तर अशा वेळेला तुम्ही तुमचं स्वप्न पाहणं सोडू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या पाठीशी जिजाऊ आहे, तुमच्या पाठीशी निलेश सांबरे साहेब आहेत. गावातल्या ज्या वेळेला उपचारांची अडचण येईल त्यावेळेला पैशाचा विचार न करता माझा शेजारचा, माझ्या घरातला, माझ्या कुटुंबातला, माझा नात्यातला, माझे आई, माझे बाबा हे बरे कसे होतील याकरता कोणतं हॉस्पिटल आहे याचा विचार करण्याच्या अगोदर जिजाऊचा निलेश सांबरे नावाचा माणूस तुमच्या सगळ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी झडपोलीमध्ये कार्यरत आहे. एवढं सगळं सांगण्यासाठी तुमच्याकडे आलोय, कारण आता तुम्हाला एक वाक्य सांगेल ते कळणार नाही, पण अगदी 1-2 महिन्यांमध्ये पुन्हा परिवर्तनाचा जागर होणार आहे, पुन्हा लोकसभेसारखीच रणधुमाळी होणार आहे. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही हे प्रेम दिलं तेच प्रेम या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी येणाऱ्या पुढच्या 2 महिन्यांमध्ये तुम्ही द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात याकरता जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं, जिजाऊ संघटनेच्या वतीनं आणि संस्थापक माननीय निलेश सांबरे साहेबांच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. सगळ्यांचे धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. आपल्या समोर बघा, छोट्याशा ग्रामीण भागातून, छोट्या ग्रामीण भागातून ज्यांनी जिजाऊ संघटना महाराष्ट्राला जन्म दिला असे या संघटनेचे संस्थापक निलेशजी सांबरे साहेब यांच्या संदर्भात अमरजी राऊत साहेबांनी थोडक्यात या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यांचं जे काही कार्य चालू आहे आता त्यांनी म्हटलं की केवळ आपल्या जिल्ह्यामध्येच नाही तर आपल्या आजूबाजूला असणारे जेवढे काही जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यांमध्ये त्यांचं जे काही सामाजिक कार्य चालू आहे खरंच ते वाखाणण्याजोगं आहे. आणि अशा पद्धतीने आजही आपल्या या वेळोली गावामध्ये त्यांनी एक छोटासा उपक्रम वह्यांच्या माध्यमातून अर्थात गरिबांच्या मुलांना शैक्षणिक सेवा मिळाव्या किंवा त्यांच्या शिक्षणाला कुठेतरी छोटासा एक हातभार लावा अशा प्रकारची